यांच्या वतीने लोकांच्या समस्या, खास करून त्यातल्या त्यात गॅसची समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी अमरजीत सावळे आहेत, मी ग्रामपंचायत सदस्य गिरीश शेजाळ, आजी माजी पदाधिकारी, गावातले ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आज दिनांक 8 एप्रिल आहे। 17 मार्च पासूनचे DSC नंबर येऊन सुद्धा हिंगणगावात बऱ्याच जणांना या ठिकाणी गॅस सिलेंडर अद्याप मिळालेला नाही आणि गेले 8 दिवस झाले लोक पहाटे 3-4 वाजल्यापासून एका ठिकाणी जिथे नेहमी गॅस मिळतो त्या दर्गा परिसरामध्ये लोक रांगा लावून बसतात। 11-11, 12-12 वाजेपर्यंत लोकांनी थांबायचं। 200-200, 300-300 सिलेंडर घेऊन लोक थांबतात आणि त्या लोकांना त्या ठिकाणी ना कामधंदा करण्यासाठी उसंत मिळते ना सिलेंडर मिळतोय। अतिशय दुर्दैवी अशी अवस्था आहे। ज्यावेळेस ही लोक आमच्या ग्रामपंचायतीकडे तक्रार घेऊन आली, ग्रामपंचायत या नात्यानं आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमना भेटण्यासाठी आलो होतो, परंतु त्या इथं नाही आहेत। नायब तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहे। त्यांनी सदर गॅस वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवून नेमकी सत्यता काय या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या गाडी आम्हाला देतो म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्याच्याकडे सुद्धा गॅस सिलेंडर उपलब्धता नाही आहे, म्हणजे गॅस एजन्सीकडे सुद्धा, कारण पुरवठा वर्ण झालेला नाही। ही शासनाची सुद्धा चुकी आहे। शासन सुद्धा नुसतं वर्ण गोड बोलतंय, शासन बरोबर नाही। असं आहे की बाहेर 2000, 2500, 3000 टाक्या भेटतायत। नेमकं यामागे काय वास्तव आहे शोध लागला पाहिजे आणि याचा सत्यता उलगडा झाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढी भावना या ठिकाणी आहे। धन्यवाद।